मित्रांनो नाशिकचं फेमस आपलं स्वामीनारायण मंदिर. मित्रांनो बारीक बारीक जे प्रत्येक याच्यावर केलेलं डिझाईन तेव्हा मित्रांनो एवढं कसा बघतोय काय नाही असं जोरात दिसतं. तू बाय बाय नाही आपण चाललोय मित्रांनो. किती व्ह्यूज कशी वाढत टाकले बघ खाली. हो कर हॅलो कर हॅलो कर हॅलो वेलकम बॅक गाय जसमन. इथला नो कसं काय मंडळ मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चेक तुमचा फोन एकदा आपल्या एकदम नवीन आणि डेली ब्लॉग मी स्वागत करतो. आज डेली ब्लॉग दिवस आहे 3रा. आज आपला कंटिन्यू 3रा दिवस आहे की आपले रोज ब्लॉग येतात चॅनलवरती आणि कंटिन्यू ब्लॉगिंग चालू आहे डेली ब्लॉगिंग चालू आहे. आता आम्ही निघालो आहे स्वामीनारायण मंदिरमध्ये दर्शनासाठी. रात्री जाणार होतो पण म्हटलं रात्रीचं असं ब्लॉग नीट होत नाही म्हटलं तर दिवसात जाऊन येऊ आज. कारण ऑलरेडी एक ब्लॉग कालचाच ब्लॉग आपण ऑलरेडी रात्रीचा कालचा ब्लॉग रात्रीचा होता नाईटचा म्हणून म्हटलं आज दिवसात जाऊन. मम्मी नाही आज चावीची वाट बघतो ना भाऊ. बाबू चावीची वाट बघतो. ओ कुठं निघालो बाबू आपण भाऊ निघालो भाऊ रिव्यू म्हणशी तुम्ही डेली ब्लॉगिंग चालू केली माझी मजा होऊ राहिली. मी तर रोज रोज विवल फिरायला भेटतंय विवूला. पण आम्हाला असं जायचं होतं असं ब्लॉग म्हणून पण असं की तू म्हटली होती कधी म्हटली तुम्हाला नाही आता मला पण म्हटली ते चुक आपण ते जाऊ म्हटलं जाऊ थांब पण म्हटलं चला आज जाऊनच येऊ तर निघालो म्हणून. हो क्या कहना चाहते हो ऑफिस बात पे. हाँ तुला ती वाईब पोटात असताना गेलो. कुठं आलो रे बाबू कुठं आलो कुठं पोहोचलो आपण. मस्त दुपारी बरं झालं आलो आहे ना बरं शांती मस्त एकदम भारी. तेवढं ऊन पण आहे डोक्यावर. तिकडे बघ त्याला नाही आवडत तुला माहिती ना. नाही पण तरी पण त्याला काय त्याला सगळंच नाही आवडत. राहू दे तेव्हा मी तेव्हा त्याला नाही आवडत राहू दे तर ओरडल पा. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आता आलो. काय फ्रेश नाही ना अशी इथलं नाही थोडं वेळी वाटलेच पण त्यांनी एकदमच आता द्यायला लावलं. बरं बस मित्र एक घरगुती स्टॉल भेटला आम्हाला इथे मस्त मुंगाची भजी आणि आप्पे आहे. मुंगाची भजीच सांगू बरं ठीक आहे चल. हे आप्याचं पीठ आहे का आणि मुंगाचे भजे हे ते तो पाय. चलो मित्रांनो झालं नाश्ता घेतो तर मंदिर दर्शन घ्यायचं आधी नाश्ता झाला. आलो मध्ये आता बाई मस्त वेगळे स्टार्टिंगला गेटलाच समुद्र मंथनचं हे केलेलं आहे त्यांनी. ही वा मग तिथपर्यंत काढलं नाही असं हायवेपर्यंत. बाप रे नाही आपण इकडे नव्हतं आलो आपण इकडे कसं नाही का फोटो अरे महादेव मस्त एकदम भारी. ओम नमः शिवाय मग जय बाप्पा जय बाप्पा. मित्रांनो इकडे मस्त जागा बसायला टाइम स्पेंड करण्यासाठी एकदम भारी. पण तुला म्हटलं हे नव्हतं मागच्या वेळेस. हा इथं परत आलो होतं म्हटलं तुला म्हटलं इकडून तिकडे गेलो होतं पण हे नव्हतं. भारी रात्री तेच दिसत नाही अंधार असतो सर्व उलट मस्त. हाच टाइम मस्त आहे मित्रांनो येण्यासाठी आहे की नाही. किती खतरनाक मेंटेनन्स असेल याचा. हां पण त्याच्याने शोभा एवढे दिवस झाले पण काहीच बिघडून दिलं नाही. आपण बघ ना मित्रांनो असं वाटतं की आत्ताच चालू झालं असं मागच्या महिन्यात असं एवढं भारी मेंटेनन्स ठेवलेलं आहे मेंटेन ठेवलेलं आहे. गार्डन पण आहे. घेऊन बसते मी हां कसं कोणती बघ आधी इथं खेळायला तुला काल तिकडं तो खेळता नाही आलं नाही तिथं आहे. मस्त गार्डन आहे मित्रांनो छोट्या मुलांसाठी. इथलं कॅफे पण झालं वाटतं किचन पण झाले बघ. कुपन काउंटर वगैरे दिसतंय. चालत नसेल एवढं. हां मित्रांनो हे ना इथली ती गोष्ट मस्त आवडते मला म्हणजे मंदिरात घुसायच्या आधी पहिल्या पायरीपासून तर शेवटच्या पायरीपर्यंत इतकं प्रत्येक गोष्टीत बारीक बारीक अशी नॉलेज दिलेलं आहे माहिती दिलेली आहे. दिवस पूर्ण यायचा अख्खा दिवस पूर्ण वाचण्यासाठी सकाळपासून वाचत बसत का खतरनाक ना. मग तिने लगेच पकडलं बघ ना मित्रांनो. काही नाही एक मावशीने होती त्यांना असं ते झाडाची रोपं आवडली असेल त्यांनी तोडली बघता घरी कुंडीत लावून लगेच कॅच करून घेतलं. मित्रांनो फायनली आलो वरती.
अच्छा फायनली मित्रांनो आलो वरती. हा एक नंबर ना. विचारलं असं ना तर तुम्हाला नाही म्हटलं नसतं, पण डायरेक्ट कोणाच्या प्रॉपर्टी मधून हात घालून वाढायचं नसतं. एकदम पूर्ण मंदिर बाहेर फिरा दिसते तू मस्त. किती मोठा हिरा आहे हा. एक नंबर मंदिर बनवलेलं आहे म्हणून मस्त. आणि तो मध्ये इतकं काय काय बघण्यासाठी, पण मध्ये मित्रांनो भाऊचा कॅमेरा नेऊन देत नाही, त्याचे मला फुटेज ब्लॉग नाही बनवता येणार. काय धरताय? पहिलं काय दर्शन घ्यायचं का मंत्री बघायचं सर्व काय करायचं पहिले. हा संध्याकाळच्या दर्शन घेऊन. चला मित्रांनो दर्शन घेऊ पहिले. की तू म्हटले दर्शन घे. रात्री पण मस्त वाटतं मित्रांनो, एकदम लाईट वगैरे चालू असतो ना रात्री, एकदम भारी दिसतं. हो हो कुठे आलो आपण, कुठे आलो बाप्पा काढले आलो बाप्पा. असं वाव एक नंबर मित्रांनो. नाशिकचं फेमस आपलं स्वामीनारायण मंदिर. जय जय बाप्पा जय जय बाप्पा. हां वाव एक नंबर. हा वा मित्रांनो बारीक बारीक जी प्रत्येक याच्यावर केलेली डिझाईन खतरनाक. हा बघ ना, एक जागा सापडली तिथं अशी डिझाईन नाही. हा ना कसं तेव्हा मित्रांनो युवा कसा बघतोय. हो काय बोलू काय नाही तो ना करते. हां हरीश तर धाराय दर्शन थोड्या वेळेस मस्त भरत बसलो. खूप भारी वाटतं शांत आणि इतकं भारी वाटते मित्रांनो. डेंजर म्हणजे एकदम बारीक, इतकं बारीक काम आहे. इतकं प्रत्येक गोष्ट खाली पण ना. कुठलाही कोपरा बघा कुठला पण काहीच अजिबात काही सोड उचल त्याला मांडी बस. हश हश कुठं आहे बुडी कुठं आपण. जय जय बाप्पा कर. जय जय बाप्पा जय बाप्पा जय जय बाप्पा जय बाप्पा जय बाप्पा. करतो ना आम्ही घरी पण. मित्रांनो जसं मध्ये आलो ना विभू नुसतं वरतीच बघतो केव्हाची सर्व डिझाईन वगैरे. विभुडी काय वरती तेव्हा मित्रांनो काय वरती काय. जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान. विभुडी जय हनुमान. बाप्पा आहे बाप्पा. जय बाप्पा कडा. जय बाप्पा जय बाप्पा जय बाप्पा. सर्व आपले जुने स्वामी वगैरे देवविंद स्वामी हेच आहे सर्व. नुसत्या अशा नुसत्या कुठल्या पण मूर्त्या नाही आहे. एक नंबर मित्रांनो. खालचं मंदिर पण मस्त. मित्रांनो झालं दर्शन. आता आलो बाहेर. हा मित्रांनो बाहेर सुद्धा किती कोरिओग्राम काम एकदम परफेक्ट. तुम्ही बघा ना एकदम खतरनाक असं जोरात दिसतं. पूर्ण म्हणजे प्रत्येक आपल्या जुन्या प्रत्येक हिंदू धर्माचं आपल्या संस्कृतीचं प्रत्येक गोष्टीचं वर्णन केलेलं आहे इथं. प्रत्येक गोष्टीची माहिती प्रत्येकाचं साधू संतांचं प्रत्येकाचं आहे. पूर्ण एक दिवस द्यावा लागेल मंदिरात तेव्हा पूर्ण सगळं वाचून बिचून. आपण बरेच वाचलं होतं. हां येत ना आपण आठवतं का 2-3 नावं काढून ठेवले ते मुलीचे. मित्रांनो आम्ही मागचे चालू जे माहिती आहे ना नाही आम्ही यातून 2-3 नावं काढून ठेवले होते मुलींचे, पण मग ते काही ठेवतच नाही आले. नाही विपुडी सर रिलॅक्स बसायला सुद्धा इतकं भारी वाटतं इथं. एकदम शांत ब्लॉग होईल. काय की तू भाई सायलेंट ब्लॉग. संत तुकाराम महाराज विपुडी तर जय जय बाप्पा. एक काम करू पूर्ण मस्त म्हणजे राऊंड मारू एक भारी सगळं बघून घेऊ. हीच प्रेम इतकी भारी मित्रांनो. मस्त सर म्हणजे मंदिराचं इथे आलं का वेगळी एनर्जी सांगते. डिवाईन एनर्जी फ्रेशनेस मला वाटतं मित्र. एकदम भारी सगळी थकान येऊन जाते दिवसभराची. तर मी बोललेच मजा येते. मजा येतं मग बोला मित्र. मस्त विभू चायची मस्ती चालू इथं. विभू शी बरं निघालो चालू मित्र. विभूल भूक लागली आम्ही चाललो खाली. बांधतात आम्ही. मस्त दर्शन घेतलं मित्रांनो.
टाईम स्पेंड केला जास्त इथं चांगलं मस्त एकदम आम्ही बसलो रिलॅक्समध्ये भरपूर वेळ बसलो बाहेर भरपूर वेळ बसलो डीपमध्ये घेतून मी चर्चा पण केली मंदिराबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल जुन्या आपल्या हिस्ट्रीबद्दल आपल्या धर्माबद्दल त्याच्यात आमचा जास्त टाईम गेला सेल्फी मंदिर घ्या ना सेल्फी असं इकडून उजेड पण आहे प्रकाश पण आहे मला हे घ्यायचं बॅकग्राऊंड. नाही हे पण घेईन ते पण घ्या एकदा ओ चलो चावू नको विभू चावू नको मित्र विभू चावा लागला खूप डेंजर आता हो मित्र एकदम भारी दर्शन झाले तर आनंद आहे मस्त भारी बघा तिथं पण मला वाटलं तिकडून नसेल. नाही नाही आम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान कर जय जय बाप्पा जय जय बाप्पा बाप्पा रे बाप्पा. मित्र असं मस्त बॅक साईडला आलो आता विभूला मस्त खाऊ घालण्यासाठी असं धर ही वाव किती भारी काय हे धरा. उघडा हातालाच लागतं. काय तू मित्रांनो मंदिरातल्या मला स्वच्छता म्हणजे पूर्ण तुम्ही तो कोपरा तरी पकडला तर डायरेक्ट त्या कोपऱ्यापर्यंत कुठंच आहे एक कागद नाही काहीच नाही वाळलेल्या झाडांची पानं सुद्धा नाही मित्रांनो एवढी खतरनाक एकदम स्वच्छता ठेवलेली मेंटेन केलेली आहे एकदम भारी वाटलं मला ते बघून एकदम असं मित्र मस्त सनसेट बघितलं आम्ही आणताच मस्त विभूला खाता खातात एकदम भारी आज क्लायमेट पण एकदम मस्त आहे अशा 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 बापले बापले अशा कशाला गुंडी खेळते एवढी पण मित्रांनो आलो फायनल घरी पोहोचलो हे तर अंधार असून गेला किती बरोबर म्हटलं अंधार होऊन जाईल इतकी डेंजर ट्रॅफिक जाम होती बळी मंदिरवरती बाप रे आमचा अर्धा तास तिथंच गेला डायरेक्टली तर मित्रांनो नंतर घरी आल्यानंतर जॉबवरती गेलो आता जॉबवरून आलो जस्ट आता वाजले रात्री 12:30 आणि आता जेवण करतून झोपतो ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल आणि आपली डेली ब्लॉगची सिरीज बघत राहा म्हणजे आज तिथे गेलो मस्त रिलॅक्स बसलो की तुम्ही मस्त बरी बसून गप्पा वगैरे मारला एकदम भारी आणि माइंड एकदम तिथं फ्रेश होऊन गेलो होतं एकदम भारी घरी आल्यानंतर लगेच मग जॉब जावं लागलं आणि उद्याचा ब्लॉग पण बघा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि आपण 1K मित्रांनो खूप जवळ आहे पटापट सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल कारण आपली 80% ऑडियन्स वॉचिंग बिना सबस्क्रायबरची फक्त 20% वॉचिंग सबस्क्रायबरवाली आपली म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या ब्लॉग पुढे बाय गाईज